Hello students, welcome to my YouTube channel प्रोफेसर रवींद्र गायकवाड. आजपासून सुरुवातीलाच आपण महाराष्ट्र CET असेल, नीटची एक्झाम असेल, JEE असेल, एम्स असेल, अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपण आजपासून ऑनलाईन बॅचेसला सुरुवात केली आहे. ऑनलाईन CET बॅचेसला, ज्याला आपण महाराष्ट्र CET ऑनलाईन बॅच असं नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये जे ओल्ड स्टुडंट असतील, जे चालू बॅचचे स्टुडंट असतील किंवा नवीन येणारे 11वीचे स्टुडंट असतील, त्यांच्यासाठी हा जे लेक्चर आहे ते लेक्चर महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये मला बऱ्याचशे पालकाचे फोन येत राहिले की सर तुम्ही CETचे तास कधी चालू करणार आहेत, बाकीचे सरने क्लासेस चालू केले आहेत CETचे, तुम्ही कधी घेणार आहेत ऑनलाईन फॉर्ममध्ये. तर असे बरेचसे क्वेश्चन मला डेली 2-3 दिवसाखाली फोन येत राहत होते. तर त्या आधारे मी आजपासून या ऑनलाईन CET क्लासेसला सुरुवात केलेली आहे. तर ऑनलाईन CET क्लासेसमध्ये जर पाहिलं तर 40% जो सिलेबस असतो तो तुमचा 11चा असतो आणि 60% असतो तो 12चा असतो. त्यासाठी सुरुवातीला 11वीचे बेसिक जे आहेत त्या बेसिक टॉपिकपासून आपण सुरुवात केली आहे. काही लेक्चरमध्ये मी सॉलिड स्टेट म्हणजे 12वीचा टॉपिक देखील व्हिडिओ फॉर्ममध्ये तयार केलेला होता. तर आज आपण ॲक्च्युअल जर पाहिलं CET ऑनलाईन फॉर्ममध्ये तर त्याच्यामध्ये 11वी सायन्सचा जो बेसिक केमिस्ट्रीचा जो फर्स्ट टॉपिक्स आहे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, या टॉपिक्सपासून आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी पाहायला भेटतील, त्याचबरोबर त्याच्या खालचे काही MCQ सॉल्व करायला भेटतील आणि त्याच्या PDF नोट्स तुम्हाला हा टॉपिक झाल्यानंतर शेवटी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले दिसतील. तर ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. रवी सर केवड या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. आज आपण पाहणार आहोत सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. याच्यामध्ये आज आपण एक फर्स्ट पॉईंटचा स्टडी करणार आहोत, 1 मार्काचा, जनरल इंट्रोडक्शन अँड इम्पॉर्टन्स अँड स्कोप ऑफ केमिस्ट्री. की सम बेसिक कन्सेप्टचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत, त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आणि स्कोप ऑफ केमिस्ट्रीचा देखील स्टडी करणार आहोत. याच्यामध्ये फर्स्ट आहे की व्हॉट इज मीन्स बाय केमिस्ट्री, की तुम्हाला केमिस्ट्री म्हणजे काय ते सांगता आलं पाहिजे. तर त्याची डेफिनेशन आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. द स्टडी ऑफ कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड द रिॲक्शन बाय विच वन फॉर्म ऑफ मॅटर मे बी कन्व्हर्टेड इन टू अनदर फॉर्म्स आर कॉल्ड ॲज अ केमिस्ट्री. की केमिस्ट्री एक अशी सायन्सची ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या सबस्टन्सच्या कंपोजिशनचा, त्याच्यामध्ये असणारे स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये असणारं फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी, असे जी मॅटरच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, मॅटरचं कंपोजिशन असेल, मॅटरचं स्ट्रक्चर असेल, त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी असतील आणि मॅटरचं एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कशा प्रकारचं रूपांतर होतं त्याचा ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो त्या ब्रँचला आपण केमिस्ट्री हे असं म्हणतो. मीन्स इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड द रिॲक्शन बाय विच वन फॉर्म ऑफ मॅटर मे बी कन्व्हर्टेड इन टू अनदर फॉर्म. इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ केमिस्ट्री. त्याला देखील आपण जनरली काय म्हणतो, केमिस्ट्री. बट वी नो दॅट केमिस्ट्री प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर एव्हरीडे लाईफ्स. की आपण रेग्युलर डेमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक सबस्टन्स तुमच्या होम लाईफमधलं असेल किंवा एव्हरीडे लाईफमधला कुठलाही एखादा सबस्टन्स असेल, कंपाऊंड असेल, की ज्याच्यामध्ये असं कुठला सबस्टन्स नाही की ज्याच्यामध्ये केमिस्ट्री नाही. प्रत्येक सबस्टन्समध्ये केमिस्ट्री आहे. जर आपण काही एक्सेप्शनल एक्झाम्पल जर सोडली तर त्याच्यामध्ये तुम्हाला केमिस्ट्री पाहायला भेटत नाही, पण 90% सबस्टन्समध्ये तुम्हाला केमिस्ट्री कंटेनिंग एलिमेंट्स किंवा सबस्टन्समध्ये तो प्रेझेंट असतो. In fact, chemistry is a single branch of science which profoundly influences the existence of human beings, plants, animals as well as their habitats. त्याच्यामध्ये जर आपण केमिस्ट्रीमध्ये जर उतरून जर पाहिलं तर केमिस्ट्री एक सिंगल ब्रँच आहे सायन्सची, ज्याच्यामध्ये मेनली करून ह्युमन बिईंग असतील, प्लांट असतील, वेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स असतील, याच्यामध्ये देखील केमिस्ट्रीचा सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपण यूज करत असतो. मग आता केमिस्ट्री जर पाहिलं तर इम्पॉर्टंट ब्रँच कोणकोणते आहेत केमिस्ट्रीचे. देर आर मेनली 4 टाइप्स ऑफ द इम्पॉर्टंट ब्रँचेस ऑफ द केमिस्ट्री. की केमिस्ट्रीच्या मेनली करून 4 इम्पॉर्टंट ब्रँचेस आहेत. एक आहे फिजिकल केमिस्ट्री, ज्याच्यामध्ये लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन असेल किंवा प्रॉब्लेम्स असतील ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो त्याला आपण फिजिकल केमिस्ट्री म्हणतो. दुसरे असते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ज्याच्यामध्ये अदर दॅन कार्बन कंपाऊंडचा स्टडी केला जातो त्याला आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो, म्हणजे अकार्बनी रसायनशास्त्र. आणि फिजिकल केमिस्ट्री म्हणजे भौतिक रसायनशास्त्र म्हणतो आपण. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड्स आणि कार्बन कंटेनिंग एलिमेंटचा ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा कार्बन केमिस्ट्री म्हणत असतो. आणि अनालिटिकल केमिस्ट्री अशी ब्रँच आहे की ज्याला आपण इंडस्ट्रियल केमिस्ट्री किंवा प्रॅक्टिकल केमिस्ट्री म्हणतो, ज्याच्यामध्ये एखाद्या कंपाऊंडचं सेपरेशन, आयडेंटिफिकेशन आणि क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन करण्यासाठी ज्या केमिस्ट्रीचा आपण यूज करतो त्याला आपण अनालिटिकल केमिस्ट्री किंवा प्रॅक्टिकल केमिस्ट्री म्हणत असतो. मग 11वीमधले जे तुमचं केमिस्ट्रीचं बुक असेल ते हे 4 पार्टमध्ये डिवायडेड केलेलं आहे, किंवा 12वीमधलं असेल फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि अनालिटिकल. भौतिक रसायनशास्त्र, अकार्बनी रसायनशास्त्र, कार्बनी रसायनशास्त्र आणि प्रॅक्टिकल रसायनशास्त्र आहे, ज्याला आपण काय म्हणू शकतो, अनालिटिकल केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली बेसिक गोष्ट शिकायची,
व्हॉट इज मीन्स बाय मॅटर, की मॅटर म्हणजे काय असू शकतो. एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाइज द स्पेस आर कॉल्ड ॲज अ मॅटर, की अशी कुठली तरी एखादी युनिव्हर्समधली वस्तू असणार आहे की ज्याने मास आणि स्पेस ऑक्युपाय केलेला असेल, त्याला आपण काय म्हणत असतो, मॅटर म्हणतो. मीन्स एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाइज द स्पेस, की ज्याने जागा व्यापली आणि त्याला वस्तुमान आहे, अशा गोष्टीला आपण मॅटर म्हणत असतो. दिस मॅटर हॅव्हिंग देअर टू क्लासिफिकेशन, की मॅटरची जनरली आपण दोन प्रकारे वर्गीकरण करत असतो. एक असतो फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर आणि दुसरा टाईप्स आहे केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. फिजिकल क्लासिफिकेशन म्हणले जर पाहिलं तर आपण फिजिकल स्टेट येतात, जसं की मॅटरच्या 3 स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट. तसं केमिकल क्लासिफिकेशनमध्ये जर पाहिलं तर प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर हे दोनच घटक कशामध्ये येतात, केमिकल क्लासिफिकेशनमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली पाहिजे की व्हॉट इज मीन्स बाय प्युअर सबस्टन्सेस, की प्युअर सबस्टन्सेस कशाला म्हणायचं. इट कंप्रोमाइजेस ऑफ द सिंगल टाईप ऑफ पार्टिकल, की याच्यामध्ये एक सिंगल पार्टिकल असतो. ऑल द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर सेम इन देअर केमिकल नेचर, आणि जो प्युअर सबस्टन्स असतो त्याच्यामध्ये एकच पार्टिकल असतो आणि त्याचं जे केमिकल नेचर आहे त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलचं हे प्युअर सबस्टन्समध्ये कसं असतं, तुमचं सेम असतं. मग काय एक्झाम्पल सांगता येतील प्युअर सबस्टन्सचं. सिल्वर असेल, गोल्ड असेल, वॉटर असेल, ग्लुकोज असेल, सोडियम क्लोराईड असेल, हे जे एक्झाम्पल आहेत ते कशाचे आहे, तुमचे प्युअर सबस्टन्सचे. मग हे प्युअर सबस्टन्स दोन प्रकारचे आहेत, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्समध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्ये आणि कंपाऊंड्स म्हणजे संयुगे. मग आता हे एलिमेंट्स कशाला म्हणायचं पहा. प्युअर सबस्टन्सेस विच आर मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ ॲटम, की एखादा प्युअर सबस्टन्स हा एकाच ॲटम पासून जर बनलेला असेल त्याला आपण मूलद्रव्ये किंवा एलिमेंट्स म्हणत असतो. मग 118 जे मॉडर्न पिरियड टेबल जे मधले जे एलिमेंट्स आहेत ते सर्व एक्झाम्पल कशामध्ये येतील, तुमचे एलिमेंट्समध्ये येतील. जसं की मी लिहिले सिल्वर, गोल्ड, हायड्रोजन आणि कॉपर. देन व्हॉट इज मीन्स बाय कंपाऊंड्स, मग कंपाऊंड्स कशाला म्हणायचं, म्हणजे संयुगे. प्युअर सबस्टन्सेस विच आर मेड अप ऑफ 2 or more ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स, की एखादा प्युअर सबस्टन्स हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ॲटम पासून जर बनलेला असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, कंपाऊंड्स म्हणत असतो. जसे की वॉटर असेल, अमोनिया असेल, ग्लुकोज असेल, हे कशाचे एक्झाम्पल आहेत, कंपाऊंड्स. त्यानंतर आपल्याला पाहिजे व्हॉट इज मीन्स बाय मिक्सचर, की मिक्सचर कशाला म्हणायचं. It comprises of 2 or more components present in any ratio in which the constituent substance retain their separate identities, की 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड जर एखाद्या सबस्टन्समध्ये जर प्रेझेंट असतील तर त्याच्यामध्ये त्याची जी कन्स्टिट्युएंट सबस्टन्स आहेत ते आयडेंटिटी काय करत असतात, रिटेन करत असतात. त्याला आपण काय म्हणतो, मिक्सचर म्हणतो. म्हणजे एकापेक्षा जास्त घटक, 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटक जर एखाद्या सबस्टन्समध्ये जर असतील आणि ते मिक्स केले असतील तर त्याला आपण काय म्हणतो, मिक्सचर म्हणतो. जसं की एअरचं मिक्सचर आहे, एअरमध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, असे वेगळ्या प्रकारचे घटक असतात, म्हणजे हे एक मिक्सचरच आहे. त्यानंतर घरामधला तुमचा टी असेल, हे एक मिक्सचर आहे, तुम्ही दूध, चहा आणि पत्तीपासून बनवता. त्यानंतर ब्रास अलॉय असेल जो की कॉपर आणि झिंक मेटलपासून बनलेला असतो. अशा प्रकारचे जे एक्झाम्पल आहे ते कशामध्ये येतात, मिक्सचरमध्ये येतात. मग ह्या मिक्सचरचे 2 प्रकार आहेत पहा, होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचरमध्ये ओनली वन फेज एक्झिस्ट होत असतो आणि तो युनिफॉर्म असतो. तसं हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये जर पाहिलं तर मोर दॅन 1 फेजेस एक्झिस्ट होत असतात आणि तो नॉन युनिफॉर्म असतो. मग एक्झाम्पल आपल्याला होमोजिनियसचं जर सांगायचं म्हटलं तर मिक्सचर ऑफ साल्ट आणि वॉटर, की तुम्ही जर पाण्यामध्ये जर मीठ डिझॉल्व केलेलं असेल तर एकच सोल्युशन लिक्विड फॉर्ममध्ये तयार होतं, कलरलेस. ते म्हणजे होमोजिनियस लेअर आहे, म्हणजे एकच फेज आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर मिक्सचर ऑफ शुगर अँड वॉटर म्हणजे ॲक्वियस सोल्युशन ऑफ शुगर किंवा ॲक्वियस सोल्युशन ऑफ साल्ट, हे कशाचे एक्झाम्पल आहेत, होमोजिनियस मिक्सचरचे, की ज्याच्यामध्ये एकच युनिफॉर्म फेज तयार झालेला दिसतो. तसं हेट्रोजेनियस मिक्सचरमध्ये जर पाहिलं तर फिनॉल वॉटर सिस्टीम असेल, ज्याच्यामध्ये 2 लेअर पाहायला भेटतात, एक फिनॉलचा आणि एक वॉटरचा, म्हणजे ॲक्वियस आणि ऑर्गॅनिक लेअर असतो. फिनॉलचा जो लेअर असतो तो ऑर्गॅनिक लेअर असतो म्हणजे सॉल्वंट असतं, आणि वॉटरचा जो लेअर असतो तो ॲक्वियस लेअर असतो, म्हणजे पोलार आणि नॉन पोलार फॉर्ममध्ये पाहायला भेटतात. त्यानंतर ॲक्वियस सोल्युशन ऑफ वॉटर, जर आपण वॉटर जर याच्यामध्ये डिझॉल्व केलं तर ते देखील कशाचं एक्झाम्पल होतं, तुमचं हेट्रोजेनियस मिक्सचरचं. सॉरी, इथं चुकले पहा. तर इथं आपण काय लिहू शकतो, सिलिका इन वॉटर असं एक्झाम्पल तयार करू शकतो. जर तुमचे सिलिकाचे पार्टिकल जर वॉटरमध्ये डिझॉल्व केले तर तुम्हाला 2 लेअर पाहायला भेटतील, आणि ते 2 लेअर हे कशाचं एक्झाम्पल आहे, हेट्रोजेनियस मिक्सचरचं, की ज्याच्यामध्ये मोर दॅन 1 फेजेस असतात त्याला म्हणायचं हेट्रोजेनियस मिक्सचर, आणि ज्याच्यामध्ये ओनली 1 फेज एक्झिस्ट होत असतो त्याला काय म्हणायचं, होमोजिनियस मिक्सचर. तुम्ही शरबत किंवा चहा बनवता, शरबत बनवता म्हणजे काय असेल, तुमचं होमोजिनियस मिक्सचर आहे, पण पाण्यामध्ये तेल जर ॲड केलं तर ते हेट्रोजेनियस मिक्सचर तयार होतं, कारण पाणी जर तेलामध्ये ॲड केलं किंवा तेलामध्ये पाणी जर ॲड केलं तर त्याच्यामध्ये 2 लेअर पाहायला भेटतात, मग त्याला आपण हेट्रोजेनियस मिक्सचर म्हणतो.
मग आता याच्यावरचे आपल्याला काय MCQ शिकायचे पहा. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, द कलेक्टिव्ह स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ द कंपोजिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इन डील्स अंडर डॅश डॅश केमिस्ट्री. की ज्याच्यामध्ये सेपरेशन, आयडेंटिफिकेशन आणि क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन केलं जातं त्या केमिस्ट्रीला काय म्हणायचं. खाली ऑप्शन दिलेत, अनालिटिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि बायोकेमिस्ट्री. याचा आन्सर आहे अनालिटिकल केमिस्ट्री, कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बनचा स्टडी करतो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अदर दॅन कार्बनचा स्टडी करतो आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करत असतो. मग याच्यामध्ये आन्सर काय येईल तुमचं, अनालिटिकल केमिस्ट्री. सेकंड क्वेश्चन आहे पहा, द ॲप्लिकेशन ऑफ केमिकल रिसर्च टेक्निक्स टू द सिंथेसिस ऑफ फार्मास्युटिकल इज स्टडीड अंडर विच ब्रँच ऑफ केमिस्ट्री. की तुमच्या वेगळ्या प्रकारच्या ड्रग असतील, टॅबलेट्स असतील, सिरप असतील, असे औषधे तयार करण्याची जी ब्रँच आहे त्या ब्रँचला काय म्हटलेलं आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणायचं का, मेडिसिनल केमिस्ट्री म्हणायचं का, ग्रीन केमिस्ट्री म्हणायचं का, नॅनो केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण काय करतो, फक्त अदर दॅन कार्बन कंपाऊंडचा स्टडी करतो. मेडिसिनल केमिस्ट्री इज द सिलेक्टिव्ह आन्सर ऑफ द गिव्हन आन्सर क्वेश्चन्स, की त्याचा गिव्हन क्वेश्चनचं हे आन्सर आहे. मेडिसिनल केमिस्ट्री की ज्याच्यामध्ये आपण फार्मास्युटिकलचा स्टडी करतो त्याला आपण मेडिसिनल केमिस्ट्री म्हणतो. म्हणजे औषध गोळ्याचा ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो त्याला आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणत असतो आणि केमिस्ट्री काय म्हणत असतो, मेडिसिनल केमिस्ट्री. तसं ग्रीन केमिस्ट्री आपण कशामध्ये यूज करत असतो, जे हरित द्रव्य असतात तुमची, वेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे लहान लहान रोपटे लावले जातात पहा, त्याच्या एक रोपवाटिका असते, त्या रोपवाटिकामध्ये आपण ह्या ग्रीन केमिस्ट्रीचा यूज करत असतो. नॅनो मटेरियलचा ज्याच्यामध्ये स्टडी केलं जातं त्याला आपण नॅनो केमिस्ट्री म्हणत असतो, म्हणून याचा आन्सर आहे मेडिसिनल केमिस्ट्री. तिसरा क्वेश्चन आहे पहा, डॅश डॅश कम्प्रोमाइजेस ऑफ सिंगल टाइप ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन फिक्स्ड रॅशो इन विच ऑल द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर सेम इन देअर केमिकल नेचर. एक डेफिनेशन दिलं आहे, मग होमोजेनियस मिक्सचरची आहे का, हेट्रोजेनियसची आहे का, प्युअर सबस्टन्सची आहे का, मिक्सचरची. तर ही डेफिनेशन कशाची आहे, प्युअर सबस्टन्सची आहे. म्हणजे तुम्हाला दिलेलं डेफिनेशन ह्या पाठ करता आले पाहिजे. त्याच्यावर देखील एक क्वेश्चन असू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्टली मॅच्ड पेअर, की खालीलपैकी कोणती पेअर बरोबर आहे ते ओळखायचे. ब्रॉन्झ हा अलॉय आहे, तो प्युअर सबस्टन्स असतो. आयर्न हा कंपाऊंड दिलेला आहे, विनेगर हे मिक्सचर दिलेलं आहे आणि नॅफ्थॅलिन हे मिक्सचर दिलेलं आहे. मग याच्यामध्ये करेक्ट पेअर कोणते आहे ते ओळखायचे. ब्रॉन्झ हा तुमचा प्युअर सबस्टन्स असतो, बरोबर आहे. आयर्न हा कंपाऊंड नसतो तर तो एलिमेंट असतो. विनेगर हे मिक्सचर असतं आणि नॅफ्थॅलिन हा प्युअर सबस्टन्स असतो, तो मिक्सचर नसतो. म्हणून याचं ॲक्युरेट उत्तर आहे विनेगर इन मिक्सचर. कारण ब्रॉन्झ हा एक प्युअर सबस्टन्स नसतो, तो एक अलॉय असतो, ते देखील चुकलेले आहे पेअर. आयर्न हा कंपाऊंड नसतो तर तो एलिमेंट असतो, ही देखील पेअर चुकलेले आहे. पण विनेगर हे मिक्सचर असतं, हे बरोबर आहे, किंवा ते एक सोल्युशन असतं. पण नॅफ्थॅलिन हे एक मिक्सचर नसतं तर ते एक प्युअर सबस्टन्स असतो. म्हणून याचं ॲक्युरेट आन्सर आहे विनेगर इज अ मिक्सचर ऑर सोल्युशन. शेवटचा क्वेश्चन आहे पहा, विच आउट ऑफ द फॉलोइंग इज हेट्रोजेनियस मिक्सचर, की खालीलपैकी कोणतं हेट्रोजेनियस मिक्सचर आहे. आता एअर जर पाहिलं तर एअरमध्ये वेगळ्या प्रकारचे घटक आहेत, पण आपल्याला एकच लेअर दिसतो. तिथं असं दिसतं का कार्बन डायऑक्साईड वेगळा आहे, ऑक्सिजन वेगळा आहे, नायट्रोजन वेगळा आहे, नाही दिसत. म्हणजे हे एक होमोजेनियस मिक्सचर आहे. त्यानंतर सोल्युशन ऑफ साल्ट इन वॉटर, पाण्यामध्ये जर मीठ डिझॉल्व केलं तर एकच लेअर तयार होतो. पाण्यामध्ये शुगर डिझॉल्व केली तर एकच लेअर तयार होतो. पण जे स्मोक असते, वेगळ्या प्रकारचे स्मोकिंग असतील, सिगरेट कंटेनिंग जे पदार्थ आहेत, तर ते जे स्मोकिंग कंटेनिंगचे सबस्टन्स आहेत तर याच्यामध्ये एकापेक्षा जास्त लेअर एक्झिस्ट होत असतात. आणि हे कशाचं एक्झाम्पल आहे, हेट्रोजेनियस मिक्सचरचं. म्हणजे याचा आन्सर आहे स्मोक, म्हणजे ऑप्शन डी आहे. लक्षात आलं. क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर काय होतं, ए अनालिटिकल केमिस्ट्री. क्वेश्चन नंबर सेकंडचं आन्सर काय होतं, बी मेडिसिनल केमिस्ट्री. क्वेश्चन नंबर थर्डचं आन्सर काय होतं, सी प्युअर सबस्टन्स. क्वेश्चन नंबर 4चा आन्सर काय होतं, विनेगर, म्हणजे सी विनेगर मिक्सचर. आणि क्वेश्चन नंबर 5चा आन्सर काय होतं, डी स्मोक. तर आज आपण इथं थांबू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड लेक्चर पाहू, सेकंड पॉईंट्स पाहू.